आज मी बनवणार आहे पालक घालून वरण आणि पालकाची सुकी भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला होता. त्यामुळे आज बनवलेलं होतं मी म्हणजे बनवणार आहे वरण. तर पालकाचं वरण मी कसं बनवते हे तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते. तर चला सुरुवात करूया. मी अगोदर डाळीमध्येच पालक आणि टोमॅटो आणि हळद टाकून डाळ बारीक अशी शिजवून घेतलेली होती. कांदा, आलं लसणाची पेस्ट आणि थोडीशी धणेपूड मी घेतलेली होती फोडणीसाठी. इथे मी कढई ठेवली गॅसवर. गॅस चालू करून गॅसवर तेल टाकले. तर तेल छान व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये मी मोहऱ्या ॲड केल्या आणि पालकाची भाजी आहे तुम्ही फोडणीमध्ये पण टाकू शकता, पण मी इझी सोपं जातं. नंतर म्हणजे जास्त तळायची गरज लागत नाही, त्यामुळे मी कुकरमध्येच डाळ शिजवतानाच पालकाची भाजी टाकली होती. त्यामुळे छान म्हणजे शिजली पण होती आणि चव पण त्याची पूर्ण डाळीमध्ये मिक्स होते त्यामुळे. तर मी आता लसणाची आणि अद्रकची पेस्ट मी ह्याच्यामध्ये टाकून घेतली तेलामध्ये. नंतर कांदा ॲड केला. टोमॅटो मी डाळीतच टाकलेले होते, कारण त्याचा आंबटपणा जो आहे, चिंच टाकणार नव्हते मी, त्यामुळे आंबटपणा जो आहे टोमॅटोचा तो पूर्ण डाळीमध्ये मिक्स व्हावा त्यामुळे. आता कांदा पण लालसर करून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा लालसर झाल्यानंतर हळद तर मी डाळीमध्येच टाकलेली होती अगोदरच. आणि आता कांदा व्यवस्थित लालसर झाल्यानंतर आपण त्यामध्ये तिखट टाकून घ्यायचे. तिखट डाळीमध्ये तुम्हाला जास्त तेल म्हणजे जास्त वरणावरती लाल लाल नको असेल तर तुम्ही डाळीमध्ये तिखट टाकू शकता. पण म्हणजे मला असं तेल जास्त म्हणजे वरी असं ते तरंग आलेलं आवडतं, त्यामुळे मी फोडणीमध्येच लाल तिखट टाकणार आहे. तर मी त्याला 1 चमचा लाल तिखट टाकून घेतले. चवीनुसार तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. तुम्हाला तिखट कमी लागत असेल तर तुम्ही कमी टाकू शकता. थोडीशी धणेपूड पण ॲड केली. धणेपूडने वरणाला चव खूप छान येते. आणि नंतर जी मी शिजवलेली डाळ, माझ्याकडे कोथिंबीर कढीपत्ता पण होता, पण ते जास्तच पानं होतं, त्यामुळे मी ते काय टाकली नाही, कारण ऑलरेडीच ह्याची पालकाची पानं वगैरे असतात, त्यामुळे मी ते टाकले नाही. तरी ते मी टाकलेली आहे. तर फोडणी थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करते अजून थोडं त्यामध्ये. थोडंसं मी पाणी ॲड केल्यानंतर आणि डाळीला फोडणी टाकण्याच्या अगोदर पाणी गरम करून घ्यायचं. मी गरम करून घेतलेले होते. ते गरम करून ठेवलेलंच पाणी मी थोडंसं ॲड केलं त्यामध्ये. तुम्ही थंड पण टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण गरमने थोडं डाळ आणि पाणी असं जास्त वेगवेगळं होत नाही, पण घट्टच डाळ आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मेन म्हणजे वरणाला आपल्याला उकळी आणू द्यायची नाही आहे. कुठलंही वरण असो, आपण मेथी टाकून करो, साधं करो किंवा पालक टाकून करो, वरणाला उकळी आणू द्यायची नाही. उकळी आल्याने वरणाची चव जाते. तर तुम्ही बघू शकता वरी किती छान लाल लालसर तरंग आलेला आहे. बारीक बारीक ते हे होत आहे, तोपर्यंतच आपल्याला हलवून थोडंसं गॅस बंद करून घ्यायचं आहे. आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही. तर मी असं बनवते वरण. तुम्हाला आवडलं तर लाईक करा.